लाखो कुस्ती शौकीनांच्या उपस्थितीत स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुस्ती महासंग्रामाचं आयोजन करण्यात आलं होतं. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या आणि कुस्ती शौकीनांना श्वास रोखून धरायला लावणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या कृष्णकुमार आणि सोमवीर यांच्यातील लढतीत कृष्णकुमारनं सोमवीरवर गुणांनी मात करत जनसुराज्य शक्तीश्री किताब पटकावला. मैदानावरील इतर कुस्त्याही प्रेक्षणीय झाल्या. वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाच्या वतीनं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 24व्या पुण्यस्मरणानिमित्त वारणानगरमधील लाल मातीतील निकाली कुस्त्यांचा महासंग्राम प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. भारतीय कुस्ती संघ, राज्य कुस्तीगीर परिषद आणि कोल्हापूर जिल्हा शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेनं या कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मैदानात जनसुराज्य शक्तीश्री किताबासाठी पहिल्या क्रमांकाची लढत महान भारत केसरी, हिंद केसरी कृष्णकुमार आणि हिंद केसरी सोमवीर यांच्यात झाली. या लक्षवेधी लढतीमध्ये कृष्णकुमारनं 12व्या मिनिटाला सोमवीरवर ताबा मिळवला, मात्र सोमवीर त्यातून निसटला. कुस्तीची 30 मिनिटं वेळ संपल्यानंतर ती गुणांवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय पंच बट्टू जाधव यांनी आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम सांगितले. सोमवीरला ताकीद देऊनही त्यानं दाद न दिल्यामुळं कृष्णकुमारला 1 गुण मिळाला. अखेर या गुणाच्या जोरावरच कृष्णकुमारला विजयी घोषित करण्यात आला. कृष्णकुमारला माजी मंत्री विनय कोरे, युवा नेते विश्वेश कोरे, समित कदम, माजी आमदार राजीव वावळे यांच्या हस्ते जनसुराज्य शक्तीश्री किताबानं सन्मानित करण्यात आलं. वारणा साखर शक्ती किताबासाठी द्वितीय क्रमांकाची लढत गौरव प्रीत आणि विक्रम कोटिया यांच्यात झाली. या लढतीमध्ये 4थ्या मिनिटाला गौरवनं विक्रमवर ताबा मिळवला आणि त्यानंतर गौरवनं घुटना डावानं मानेचा कस काढून सवारी काढून 15व्या मिनिटाला विक्रमला आसमान दाखवला. 3ऱ्या क्रमांकाची लढत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि हरियाणा केसरी अमित कुमार यांच्यात निश्चित करण्यात आली होती. परंतु किरण भगत गैरहजर राहिल्यामुळं आंतरराष्ट्रीय मल्ल नरसिंह यादव आणि सोनीपतचा अमित कुमार यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये 6व्या मिनिटाला सिंगल नेल्सन डावावर नरसिंह यादवनं अमित कुमारला चितपट करत तात्यासाहेब कोरे दूध वाहतूक शक्ती किताब पटकावला. वारणा दूध संघ शक्ती किताबासाठी महाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे आणि दुष्यंत दलाल यांच्यातील लढत 20 मिनिटं सुरू होती. ही कुस्ती पंचांनी गुणांवर घेतली. या झटापटीत दुष्यंतला 2 गुण मिळाले. त्यानंतर आक्रमक झालेल्या दुष्यंतनं माऊलीला पुट्टी लावली, मात्र पुट्टी मारण्याचा प्रयत्न फसला आणि माऊलीला अंगावर घेऊन तो पडला. या लढतीत माऊली जमदाडे विजयी झाला. वारणा शेतीपूरक शक्ती किताबासाठीची लढत शिवछत्रपती अवॉर्ड विजेता कौतुक डाफळे आणि राष्ट्रीय विजेता आशू यांच्यात झाली. ही लढत नेत्रदीपक ठरली. कौतुकनं मोळी बांधून आशूला पराभूत केलं आणि वारणा शेतीपूरक शक्ती किताब पटकावला. या कुस्ती मैदानामध्ये तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा कलाकार हार्दिक जोशी उर्फ राणा यानंही हजेरी लावली होती. कुस्तीमुळेच आपल्या मालिकेला लोकप्रियता मिळाल्याचं हार्दिक जोशी यांनी यावेळी सांगितलं. आणि नेहमी मला असं ऐकण्यात येतं की तुझ्या जीव रंगल्यामुळे कुस्तीला चांगले दिवस आले किंवा पैलवानांचं नाव ऐकलंय, तर हे चुकीचं आहे. कारण की पैलवान आहे, कुस्ती आहे, म्हणून तुझ्या जीव रंगलाय. या कुस्ती मैदानात माजी मंत्री डॉक्टर विनय कोरे यांचा मुलगा ज्योतिरादित्य कोरे आणि सोनीपतचा राष्ट्रीय विजेता रवींद्र कुमार यांच्यातील लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. या लढतीमध्ये सलामीला समोरून हप्ता डावावर ज्योतिरादित्य कोरे यानं रवींद्र कुमारला चितपट करून उपस्थित कुस्ती शौकीनांची मनं जिंकली. हार्दिक जोशी आणि समित कदम यांच्या हस्ते ज्योतिरादित्य कोरे याचा गौरव करण्यात आला. कोरे घराण्यातील 4थ्या पिढीतील ज्योतिरादित्य कुस्ती मैदानात कुस्ती जिंकल्यानंतर डॉक्टर विनय कोरे यांनाही आनंदाश्रू अनावर झाले. या मैदानात शक्ती किताबाच्या आणि पुरस्कृत 35 लढतींबरोबर 300 चटकदार कुस्त्या झाल्या. विजेत्या मल्लांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. अद्ययावत लाईट इफेक्ट्स, ध्वनियंत्रणा यांचा वापर करत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानाला महाराष्ट्र, कर्नाटकाबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शंकर पुजारी आणि ईश्वर पाटील यांनी आकर्षक पद्धतीनं या कुस्ती मैदानाचं निवेदन केलं. यावर्षी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे कुस्तीभूषण पुरस्कारानं देवठाण्याचे मल्ल मारुती पाटील आणि दामाजी पाटील यांना सन्मानित करण्यात आलं.
तर मरणोत्तर कुस्तीभूषण पुरस्कारानं कैलासवासी निलेश कंदुरकर यांचा सन्मान करण्यात आला. कंदुरकर यांच्या वारसाने हा पुरस्कार स्वीकारला. या कुस्ती मैदानात पहिल्यांदाच क्रिकेटच्या धर्तीवर वारणा मैदानवीर हा सन्मान देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. त्यानुसार 12 पुरस्कृत कुस्त्यांमधील अष्टपैलू मल्लांना मैदानवीर पुरस्कारानं प्रत्येकी 21,000 रुपयाचं बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर उत्कृष्ट कौशल्य दाखवणाऱ्या कुस्तीपटूंना 10,000 रुपयांचं रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. यावर्षी कुस्ती मैदानात हा पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आल्याचं आयोजक डॉक्टर विनय कोरे यांनी सांगितलं. पुढच्या वर्षीचं कुस्ती मैदान हे रौप्य महोत्सवी मैदान असून कुस्ती क्षेत्रात ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र आणि देशाचा गौरव वाढवणारे कैलासवासी खाशाबा जाधव आणि पैलवान तेली मानगावे यांना मरणोत्तर कुस्तीगीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं डॉक्टर विनय कोरे यांनी यावेळी सांगितलं. पण प्रामुख्याने एकच घोषणा मला या निमित्तानं करायची आहे की सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटावं असं काम ज्या कुस्तीगिरांनी करून दाखवलं, आज ते आपल्या हयात नाही, परंतु त्यांचं नाव प्रचंड मोठं आहे. त्या दोघांना या मैदानाच्या माध्यमातून पुढच्या वर्षी मरणोत्तर सर्वोत्कृष्ट कुस्तीगीर पुरस्कार आपण देणार आहोत. आणि त्यातलं पहिलं नाव आहे खाशाबा जाधव यांचं आणि दुसरं नाव आहे तेली मानगावे यांचं. या दोन्ही भारत देशाला ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखवली, या दोन्ही महिलांचा गौरव पुढच्या वर्षीच्या मैदानात आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या कुस्ती मैदानातील प्रमुख कुस्त्यांसाठी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, संभाजी वरुटे, बटू जाधव, हनुमंत जाधव, दिलीप महापुरे यांनी काम पाहिलं.